वाकणी सातेबाईच्या आजारपणाला आता महिना दीड महिना झाला. म्हणजे सुरुवातीला ती औषधं घेत नव्हती, पण मी तिला समजावल्यावरती ती औषधं घेते. पण तरी म्हणावा तसा फरक काही पडलेला नाहीये तिच्यात. साहेब, मध्यंतरी अमृतांशी माझं बोलणं झालं होतं. त्यांनी नेटवरून एका तज्ञ डॉक्टरांचं नाव शोधून काढलं होतं. दिल्लीमध्ये असतात ते, डॉक्टर खुराना. ठीक आहे, बघू. तुम्ही आतेबाईंना भेटा. बघूया त्यांना काय कारण सांगायचंय याचाच विचार करतोय मी. तिला सांगा की भवानी माईनं सांगितल्यासारखी मुलगी अजून सापडली नाहीये आणि त्यांनी काही सांगितलं तरी त्याला विरोध करू नका किंवा कोणताही खुलासा देऊ नका. तुम्ही एखादा शब्द दिलात ना तर मी अडकेन वाकणी. नाही साहेब, त्याची काळजी करू नका. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, ही म्हण माहितीये ना तुला? तसंच काहीसं आपल्या बाबतीत घडलंय. इतके दिवस या घरात मानाचं स्थान मिळावं म्हणून आपण झगडत होतो, पण आता ते तर मिळणारच आहे. शिवाय आपल्याला नकोशी असलेल्या जानकीला घरातून कायमचं बाहेर काढण्याची संधी आपल्याला मिळते. ती कशी काय? आत्याबाईंनी भाऊजींच्या डोक्यावर अक्षता टाकण्यासाठी कंबर कसली. त्यामुळे आत्याबाईंना भाऊजींच्या लग्नाची जेवढी काळजी आहे तेवढीच तुला आणि मला आपल्या दोघींनाही आहे, हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे. मी जाऊन बोलले असते, पण अहिल्याने बोलणं आणि सुमित्राने बोलणं यात काहीतरी फरक आहेच ना. बरोबर, येतो लगेच येतो. काय झालं वाकणीस? साहेब, आपण एका बँकेमध्ये जे प्रपोजल टाकलं होतं त्या मॅनेजरचा फोन आला होता. तातडीने भेटायला बोलवलंय. मग ठीक आहे, तुम्ही तिथे जा. आत्याबाई, मी बोलतो तिच्याशी. ते काम जास्त महत्वाचं आहे. नर्मदा वहिनींना जाऊन इतके दिवस झाले तरी अजून त्यांची आठवण येते नाही. मला काय वाटतं माहिती का आत्याबाई, आपण नरसिंह भाऊजींचं दुसरं लग्न लावून दिलं तर? अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. अगं नरसिंहाला हेच सांगतेय मी की बाबा आता मुलगी बघ स्वतःसाठी. त्या वाकणीसानं सुद्धा सांगितलंय काही उपयोग नाही बघ यांचा. अहो आत्याबाई, हे तर काहीच नाही. वामन दादा, अमृताताई आणि वाकणीस यांनी मला आणि अहिल्याताईंना तर ताकीद देऊन ठेवली की तुमच्याकडे येऊन नरसिंह भाऊजींच्या लग्नाबद्दल काही बोलायचं नाही म्हणून. आता आम्ही काय करायचं सांगा बरं. मला आत्याबाईंची खरंच खूप काळजी वाटते. एवढ्या टोकाला गेल्या त्यांचा आजार की त्या स्वतःच्या गोळ्या घ्यायला सुद्धा विसरताय. तिला अल्झायमर झालाय. या आजारामध्ये जवळच्या माणसांचा, जवळच्या नातेवाईकांचा सुद्धा विसर पडतो. तर तिथे तिला औषधं लक्षात नाही राहिली, हे काही फार नवीन नाहीये. आम्हाला बरं वाटावं म्हणून तू म्हणतेस गोळ्या घेतल्या आणि नंतर त्या गोळ्या तुझ्या रूम मध्ये कुठेतरी सापडतात. का अशी फसवणूक करतेस आमची? आणि मी काय फसवणूक केली रे तुमची? तू आणि वाकणीस, तुम्ही दोघांनी फसवणूक केली आहेत माझी. वाकणीस काय म्हणाले होते मला? नरसिंहासाठी सुयोग्य मुलगी आणून हजर करतो. काय झालं? सुयोग्य तर सोडाच, मुलगी बघायचा सुद्धा विचार दिसत नाहीये मला त्यांचा. लवकरात लवकर तुझं लग्न व्हायला पाहिजे, नाही तर जीवाला धोका आहे तुझ्या. आणि हे बघ, तो वामन आणि ती अमृता ते काय बोलताय त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस तू. तसं नाही आतेबाई. आणि तुला कोणी सांगितलं हे? कुणी सांगायला कशाला हवं? कान आणि डोळे उघडे ठेवले ना हे सगळं काही कळतं. ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी आणि काय होतंय ते कळवतो. दिल्लीला एक खूप फेमस डॉक्टर आहेत, डॉक्टर खुराना म्हणून, पण सध्या ते इथे नाही आहेत. मी एक काम करते, मी आज त्यांना फोन करून बघते. जर ते आले असले आणि त्यांची अपॉइंटमेंट मिळाली तर आपण लवकरात लवकर आत्याजीला दिल्लीला घेऊन जाऊया. सुगंधाचं काय झालं आता? म्हणजे सही करणार होती ना ती, मग आता काय, कुठे अडलंय? तिने अट घातली आता. तिला जर का या घरात राहू दिलं तरच ती सही करणार आहे आणि तसं तिला स्टॅम्प पेपरवर लिहून हवंय. जाऊ दे अमृता, तू नको विचार करूस. वामनदादा आणि हे मिळून करतील ठीक.